तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी ची जी घटक चाचणी क्रमांक 2 ही परीक्षा होणार आहे. तर त्या घटक चाचणी क्रमांक 2 परीक्षेसाठी आपल्या चॅनलवर आपण काही प्रश्नपत्रिकांचे जे व्हिडिओ आहेत, तर ते प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओ तुमच्याशी शेअर करतो. तर मागील व्हिडिओमध्ये आपण मराठी विषयाचा जो व्हिडिओ आहे तो बघितला होता. तर या व्हिडिओमध्ये हिंदी विषयाची जी प्रश्नपत्रिका आहे, तर ती आपण हिंदी विषयाची प्रश्नपत्रिका आपण बघणार आहोत. सराव प्रश्नपत्रिका आहे. म्हणजे या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमची 20 गुणांची प्रश्नपत्रिका आहे ती दिसेल. हं. तर एकूण 20 गुणांची ही सराव प्रश्नपत्रिका आहे घटक चाचणी क्रमांक 2 साठी. मराठीची जसं मी सांगितलं तीही तयार आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही आधीचे सर्व जे सराव पेपर आहेत तयार केलेले ते बघू शकता. आता हिंदी विषयामध्ये पहिला प्रश्न क्रमांक 1 अ, तर याच्यामध्ये बघा निम्नलिखित परिच्छेद पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. एकूण 6 मार्क आहेत याच्यामध्ये. बघूया कुठले-कुठले आहेत. तर त्यासाठी तुम्हाला आधी हा अ, परिच्छेद उतारा आहे तो वाचावा लागेल. लॉटरी खुलने वाले दिन से पहली वाली रात थी इथपासून ते मैं बर्फ की क्यूब चूसूंगा इथपर्यंत तुम्ही वाचायचं आहे आणि हे झाल्यानंतर मग इथे पहिला आहे बघा प्रश्न. लेखक के मत से प्रतियोगिता के कंपनी को फायदे. हं. लेखक के मत से प्रतियोगिता कंपनी को कौन से 2 फायदे हुए? ते इथे लिहायचं आहे 2 ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे रेफ्रिजरेटर आने के पूर्व घर वालों के विचार क्या थे? हं. तर 2 विचार इथे लिहायचे आहेत. तर त्याच्यासाठी तुम्हाला हा जो परिच्छेद आहे तो व्यवस्थित वाचावा लागेल आणि मग उत्तरं लिहावं लागतील. त्याच्यानंतर पुढचा उत्तर लिखिए. त्या वरच्याच परिच्छेदावर आधारित आहे. अमिताने कौन-सी इच्छा जताई? ओके. रेफ्रिजरेटर घर आने पर हेमंत क्या करना चाहता है? तर ते तिथं लिहायचं आहे. त्याच्यानंतर तिसरं आहे, परिच्छेद में ऊपर परिच्छेद में प्रयुक्त विराम चिन्हों के नाम लिखिए. कुठली-कुठली विरामचिन्ह परिच्छेदामध्ये आलेली आहेत, त्यांची नावं लिहायची आहेत तिथं. हवं तर ते चिन्ह काढा आणि त्याच्या समोर नाव लिहा. चालेल. ओके. आता त्यानंतर स्वमत, तुमचं स्वतःचं मत तिथे हिंदीमध्ये लिहायचं आहे. अपने जीवन में विज्ञापन का महत्व लिखिए. विज्ञापनचं महत्व काय आहे ते हिंदीमध्ये तिथं लिहायचं आहे जाहिरातीचं विज्ञापन. ओके. त्याच्यानंतर दुसरा विभाग आहे विभाग 2 पद्य. ओके. तर पद्य विभागामध्ये प्रश्न क्रमांक 2 पद्यांश पढ़कर सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. आता त्यासाठी तुम्ही कुठला पद्यांश कुठली कविता वाचणं गरजेचं आहे तर इथे आहे बघा. इथे. हं, इथपर्यंत. तर ही आधी पूर्ण वाचा. हवं तर व्हिडिओ थांबवून काय करा याच्यामध्ये ती पूर्ण वाचा आणि मग त्यावरच्या आधारित प्रश्न. तर इथून सुरू होतात बघा. आकृती पूर्ण कीजिए. हं. इन दोनों का रंग एक जैसा है. हं. तिनका रंग एक जैसा है. तर ते इथं लिहायचं आहे. हं. कविता वाचून ती लिहायची आहे. कवि की दृष्टि से मित्र की परिभाषा क्या है? व्याख्या क्या है? कवि की दृष्टि से मित्र की परिभाषा क्या है? तर हे 2 झाले. त्याच्यानंतर 2 गुणांसाठी सरळ भावार्थ लिखिए. अर्थ लिहायचा आहे. या ज्या ओळी आहेत कवितेच्या त्याचा काय करायचा आहे? सरळ अर्थ तुम्ही लिहायचा आहे. हं, या 4 ओळींचा. तुम्हाला यातून काय अर्थ समजला ते तिथं लिहायचं. हं. त्याच्या पुढे आता परत पूरक पठण. निम्नलिखित परिच्छेद पढ़कर म्हणजे हा कुठला परिच्छेद आहे तर पूरक पठण मधला. परिच्छेद पढ़कर सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. हं. तर याच्यामध्ये घर में रहा भी खरगोश पालेगा इथून ते इथं. हं. कौन साफ करेगा इथपर्यंत. हं. तर हे सगळं व्यवस्थित आधी वाचा परिच्छेद. हवं तर व्हिडिओ थांबवून पूर्ण म्हणजे परिच्छेद आधी वाचून घ्या आणि मग त्याच्यामधला पहिला प्रश्न आकृती पूर्ण कीजिए. परिच्छेद में आए एक पशु और एक पक्षी का नाम. एक पशु और एक पक्षी. इथं नावं लिहा. त्याच्यानंतर पुढे क्या पशु-पक्षियों का पालन करना पशु-पक्षियों को पालना उचित है, इसके बारे में अपने विचार लिखिए. 1-1 मार्कासाठी दोन्ही आहेत. त्यानंतर पुढे भाषा अध्ययन, व्याकरण म्हणतो त्याला आपण. हं. त्याच्यावर आधारित प्रश्न आहे. तर बघा प्रश्न क्रमांक 4 सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. हं. आता बघा इथे अधोरेखित शब्द का शब्दभेद पहचान कर लिखिए. कोकिला सभे सुहावन. कोकिला हे काय आहे? कुठला प्रकार आहे? ते लिहायचं. हं. निम्नलिखित वाक्य का सूचनाओं के अनुसार काल परिवर्तन कीजिए. आता ही सराव प्रश्नपत्रिका आहे. त्यामुळे दोन्ही सराव करा. कदाचित यातला एक तुमच्या परीक्षेत असू शकतो. मैं 10-12 मील घूमना चालू करूंगा. याचं सामान्य भूतकाळ
करायचं आहे त्याच्यात रूपांतर. उस पद के योग्य बनने का प्रयत्न किया, भविष्य का. ओके. त्याच्यानंतर पुढे निम्नलिखित क्रिया के प्रथम तथा द्वितीय रूप लिखिए. लिखना, बनना. प्रथम आणि द्वितीय रूप कोणतंही एक आहे. सराव प्रश्नपत्रिका असल्यामुळे दोन्ही करा. त्याच्यानंतर पुढे उपयोजित लेखन. निम्नलिखित विषयों में से असे कुठले तरी 2 विषय देतील, त्यातल्या एका विषयावर निबंध लिहायचा आहे. एक विषय पर निबंध लिखिए. नदी की आत्मकथा, मेरा प्रिय नेता. तर हे तिथं लिहायचं आहे. या दोन्हीपैकी एक. पण आता तयारी करताना दोन्हीची करा. तर त्यातला एक तुम्हाला तुमच्या निबंध लेखनामध्ये येऊ शकतो. हिंदीमध्ये लिहायचा आहे तो. तर डिस्क्रिप्शनमध्ये बाकीच्या पेपरची पण लिंक आपण दिलेली आहे. तर तिथे जाऊन तुम्ही काय करा, आधीचे सगळे बघून घ्या व्हिडिओ. ओके. आणि 9वीचे जे सराव संच आहेत, प्रॅक्टिस सेट आहेत, त्याचे सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये ती पण आहे.